यानंतर बातमी कोल्हापुरातल्या कोल्हापूरचा महापौर ओबीसी असणार आहे. विशाल शिराळे, प्रमोद देसाईंचं नाव चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. सुरेखा वोटकर आणि वैभव कुंभारांचंही नाव चर्चेत आहे. तर विजयसिंह खाडे पाटलांचंही नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे. आपण बघतोय कोल्हापूरमध्ये कोणाकोणाच्या नावाची चर्चा आहे. विशाल शिराळे, विजयसिंह उर्फ रिंकू देसाई, प्रमोद देसाई यांचीही नावं चर्चेत आहे. सुरेखा वोटकर, वैभव कुंभार आणि विजयसिंह खाडे पाटील यांचीही नावं चर्चेत आहेत. तर कोल्हापूरमध्ये महापौर पदासाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. कोल्हापुरात भाजपचा महापौर होऊ शकतो, धनंजय महाडिक यांनी हे विधान केलंय. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होणार अशा प्रकारची बॅनरबाजी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. आणि या बॅनरबाजीनंतर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली असताना आमचा महापौर होणार हे घोषित करणं कोणत्याही पक्षाला उचित नाही अशी भूमिका मांडली आहे. महापौर पदाबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं देखील धनंजय महाडिक म्हणाले. इतकंच नव्हे तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचा देखील महापौर चालेल ना, अशी टिप्पणी देखील महाडिक यांनी केलेली आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी भाजपचा सुद्धा महापौर चालेल ना. आणि काय त्यांची मागणी गैर नाही आहे. मी आपल्याला सांगितलं, आमची त्यामध्ये कुठलीही अडकाटी नाही आहे किंवा किंतु परंतु नाही आहे. बैठकीत या सगळ्या गोष्टींवर निर्णय होईल. आणि याविषयीच माहिती घेण्यासाठी जाऊया थेट कोल्हापूरला. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रताप, आपण बघतोय की शिवसेना आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे शिवसेनेच्या आमदारांनी बॅनरबाजी केली आहे तर दुसरीकडे भाजपच्या खासदारांनी टोला लगावल्याचं पाहायला मिळतंय. काय घडामोडी घडतायत कोल्हापुरात? नक्कीच आपण जर कोल्हापूरचा विचार केला तर त्याच्या आधी आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. कारण सोलापूर आणि इचलकरंजी सोडलं तर सांगलीमध्ये आणि कोल्हापुरात आपण पाहतो की भाजपला शिंदे सेनेला सोबत घेणं अपरिहार्य बनलेलं आहे. कारण आपण पाहतो की महापौर पदावर या ठिकाणी जायचं असेल तर शिंदे सेना सोबत पाहिजे. कारण आपण पाहतो की सांगलीमध्ये 2 जागा ज्या ठिकाणी भाजपला कमी आहेत महापौर बसवण्यासाठी, त्यामुळे सांगलीमध्ये भाजप शिंदे सेनेला सोबत घेईल. कोल्हापुरात तरी महायुती म्हणूनच निवडणूक लढवली होती, त्यामुळे कोल्हापुरात महापौर पदाच्या याच्यामध्ये शिंदे सेनेला देखील या ठिकाणी महापौर पद द्यावं लागेल. हे जवळपास निश्चित आहे आणि त्या पद्धतीच्या व्यूहरचना किंवा त्या पद्धतीचे एकूण सगळे नियोजन केलं जात आहे. पण त्याच्या आधीच आपण पाहतोय की भाजपचा महापौर पहिल्यांदा होईल अशा प्रकारची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की आज दिवसभर शिवसेना पक्षाच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आलेली की कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर हा शिवसेनेचाच. खरं तर आपण पाहतो की या बॅनरबाजीचा दाखला घेत धनंजय महाडिक यांनी आपण पाहतो की बाळासाहेबांच्या विचाराचा महापौर भाजपचा देखील असू शकतो अशा प्रकारची भूमिका मांडली आहे. म्हणजे कुठंतरी आपण पाहतो की महापौर पहिला कोणाचा होणार याची चर्चा जोरदार कोल्हापूर शहरात सुरू झालेली आहे. पण सध्याच्या घडीला आपल्याला जी माहिती मिळते 5 ते 6 इच्छुक भाजपमधनं आहेत. त्यापैकी एकाचं नाव सुरुवातीला भाजपकडून निश्चित होऊ शकतं, पण नंतर मात्र आपण पाहतो की शिंदे सेनेला देखील महापौर पदाची वाटणी जाऊ शकते. कारण आपण पाहतो की सांगलीमध्ये शिंदे सेनेच्या मदतीशिवाय महापौर त्या ठिकाणी बसू शकत नाही. अशा प्रकारचे एकूण रचना पाहिल्यानंतर आपण पाहतो की पहिला महापौर कोणाचा याची चर्चा सुरू असली तरी पण सध्याच्या घडीला आपल्याला जे राजकीय चित्र दिसतंय त्यानुसार भाजपचा पहिला आणि त्याच्यानंतर शिंदे सेनेचा दुसऱ्यांदा महापौर होऊ शकतो. अगदी, त्यामुळे नेमक्या घडामोडी आपण बघितलं कशा पद्धतीने सुरू आहेत. रस्सीखेच मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यास दिसते. भाजप आणि शिवसेनेमध्ये आता महायुतीचे नेते एकत्र बसून काय तोडगा काढतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रताप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.